राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि नेते प्रशांतदादा जगताप आपल्याबरोबर आहेत। तुम्ही हडपसर विधानसभेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक स्पर्धा पाहायला मिळते। सुषमा अंधारेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि महादेव बाबर हे आमचे उमेदवार असतील असे त्यांची उमेदवारी थेट त्यांनी जाहीर करून टाकली। सुषमा अंधारेंनी जी महादेव बाबरांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मुळात विषय असा आहे की सुषमाताई असतील किंवा प्रशांत जगताप असतील यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप उमेदवारीच्या बाबतीत चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे। अर्थात त्या खूप मोठ्या नेत्यात, मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही, पण 25 वर्ष आले मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे। महाविकास म्हणजे पूर्वीची आघाडी आणि आताच्या महाविकास आघाडीचा एक घटक आहे। मला आजपर्यंत जे प्रोटोकॉल माहिती आहेत किंवा जी शिस्त माहिती आहे त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय जो आहे तो आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, संजयजी राऊत साहेब आणि नानासाहेब पटोले, पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये तो जाहीर केला जाणार आहे। जागा वाटप जाहीर केलं जाईल, त्याच्यानंतर एक 2-5 दिवसाच्या फरकाने उमेदवारीची नावं घोषित करण्यात येतील। त्याच्यामुळं मला किंवा इतर कोणालाच अशी नावं जाहीर करण्याचा अधिकार नाही। त्याही पलीकडं त्यांनी जर तशी नावं जाहीर केली असतील तर मला असं वाटतं की त्या खूपच मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो तसा अधिकार प्राप्त झाला असेल। अशा गोष्टींमुळे महाविकास आघाडीमधली शिस्त मोडते असं तुम्हाला वाटत नाही? मला निश्चित या ठिकाणी सांगावंसं वाटतं, नेत्यांचे अधिकार नेत्यांपर्यंत ठेवावेत। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी राज्य चालवते अशा प्रकारचा आभास निर्माण करू नये, कारण की राज्य हे मोठे नेते चालवत असतात, यांच्याच माध्यमातून संघटना वाढत असते किंवा संघटनेला बळ मिळत असतं। त्याच्यामुळं उद्या मी एखादं स्टेटमेंट आज दिलं आणि ते जर उद्या 4 दिवसांनी त्याच्या विपरीत उलटं जर घडलं तर त्याच्यातून निष्कारण माझ्याबद्दलची विश्वासार्हता समाजातली कमी होत असते किंवा महाराष्ट्रातल्या किंवा पुण्यातल्या जनतेसमोरची कमी होत असते। त्यामुळं मला माहिती नाही त्यांनी कुठल्या अधिकारात असा निर्णय जाहीर केला, पण माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीची घोषणा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये हे सगळी सिनियर मंडळी राज्यामध्ये बसून म्हणजे मुंबईत बसून घोषणा करणार आहेत। त्याच्यानंतर जागा वाटप जाहीर होईल आणि त्याच्यानंतर तिकीटं जाहीर होतील। त्यामुळं सुषमाताईंनी त्या खूप मोठे नेते असल्यामुळे कुठल्या अधिकारात त्या घोषणा केल्या त्याचा त्यांनाच आपण खुलासा विचारला पाहिजे। मात्र तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार करणार का? जर अशा पद्धतीनं तुमच्याच सहकारी पक्षातल्या काही नेत्यांकडून उमेदवारीची घोषणा होत असेल, नेत्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारी किंवा स्वतः प्रदेशाध्यक्ष सुद्धा असं म्हणतात की उमेदवारी मी आत्ताच जाहीर करू शकत नाही कारण जागा वाटप होणं अजून बाकी आहे। मात्र अशा पद्धतीनं वक्तव्य करणं किंवा उमेदवारी जाहीर मी एक नक्की आहे, मी हडपसरपुरतं मर्यादित स्वार्थी विचार करणार नाही। मी आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय जयंत पाटील साहेबांना, आदरणीय सुप्रियाताईंना आणि आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना आजच कळवेल की असा प्रकार हडपसरमध्ये नाही राज्यामध्ये घडला नाही पाहिजे। जे निर्णय मोठ्या नेत्यांचे आहेत किंवा पक्षश्रेष्ठींचे आहेत ते निर्णय त्यांच्याकडेच सोपवण्यात यावेत। माझ्यासारख्यांमुळे किंवा इतर कोणामुळे जर आघाडीत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा जर पडत असेल तो पडता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी। आपण पाहतोय की फक्त हडपसर पुरतच नाही तर इतर कोणत्याही मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे ती कार्यकर्त्यांनी जाहीर न करता जागा वाटप होत नाही तोपर्यंत त्यावरती बोलू नये अशी प्रतिक्रिया प्रशांत जगतापांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गणेश मोरेस्वामी, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।